पाहतोय ब्रेकिंग न्यूज। मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड लागलाय। अदानींच्या नावाचा बोर्ड शिवसेनेनं फोडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का असा प्रश्न आता विचारला जातो। अदानी बोर्डमुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अदानींच्या नावाच्या बोर्डाची तोडफोड सुद्धा करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अदानी विमानतळ असल्या नावाची पाटी लावण्यात आली। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विमानतळावरच्या अदानी विमानतळ नावाची पाटी फोडून टाकली आहे। तर अशा पद्धतीने अदानींच्या नावाच्या बोर्डाची तोडफोड करण्यात आली। मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळाला आणि त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का असा प्रश्न विचारत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी अदानींच्या नावाच्या बोर्डाची तोडफोड सुद्धा करण्यात आली। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। अदानींच्या नावाचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला। मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळाला आणि या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अदानी विमानतळ अशा नावाची पाटी लावण्यात आली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी या नावाची तोडफोड केली। आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तिथे दाखल झाले आणि त्यांनी अदानी या नावाच्या बोर्डाची तोडफोड केली। सध्या आपण दृश्य पाहतोय। अदानी बोर्डमुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी या बोर्डची तोडफोड सुद्धा केली आहे। मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळाला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आक्रमकपणे या बोर्डची तोडफोड केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। यावर अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेत। रुपाली, नेमका काय प्रकार घडलाय? कल्याण आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळाची जी मालकी आहे ती अदानीकडे गेलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर आपण पाहत आहोत की आता मुंबई विमानतळाच्या जे बोर्ड आहे तिकडे अदानीचं नाव लागलेलं आहे। त्याच्यामुळे आज संपूर्ण एक प्रकारचा राडा जो आहे तो त्या परिसरामध्ये पाहायला मिळाला। काही शिवसैनिक त्या ठिकाणी होते, त्यांनी त्या ठिकाणी अदानी नावाचा बोर्ड बघितला आणि त्यांना तो राग जो आहे तो अनावर झाला आणि तेव्हा त्यांनी अदानी नावाचा जो बोर्ड होता तो त्यांनी काढून तोडला आहे। ती संपूर्ण पाटीची तोडफोड केलेली आहे आणि एकूणच या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये एक गोंधळ उडाला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले, मात्र एकूणच शिवसैनिकांचा जो राग होता तो त्यांचा जो आक्रमकपणा होता त्याच्यामुळे एकूणच थोडंसं वातावरण जे आहे विमानतळ परिसराचं थोडंसं संतापलेलं आणि एकूणच तापलेलं पाहायला मिळालं आणि एकूणच हा संपूर्ण जो वाद आहे तो त्या ठिकाणी झाला। कल्याणी, रुपाली, खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर विमानतळ प्रशासनाकडून किंवा अदानींकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? कल्याणी, या संदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। मात्र आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना पाहायला मिळत आहे। जेव्हा अदानीकडे मालकी गेली होती तेव्हा देखील मुंबई विमानतळावरती एक गरबा नृत्य करण्यात आलं होतं। एकूणच ह्या संपूर्ण प्रकरणानंतर गरबा नृत्य झाल्यानंतर पुन्हा एकदा अदानी नावाची पाटी लावण्यात आली होती। त्याच्यामुळे कुठेतरी मुंबई आणि गुजरात हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा उफाळून येताना पाहायला मिळत आहे। मुंबई आणि गुजराती हा एक भाषावाद जो आहे तो देखील पुन्हा याच्यावरून वाढताना पाहायला मिळत आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही त्यांच्याकडून त्यांची काही स्टेटमेंट येते, काही खरं तर पाहणं महत्वाचं, कारण की मुंबई पोलीस देखील याच्यामध्ये काय स्टेटमेंट देतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल। नक्की रुपाली, पुढचा प्रश्न हाच होता। खरं तर या सगळ्या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली का आणि काही कारवाई झाली आहे का? कल्याणी, खरं तर विमानतळ परिसरामध्ये मोठा पोलिसांचा नेहमीच फौजफाटा असतो, तिकडे मोठी सुरक्षा असते। मात्र आपण जर बघितलं तर अदानीची ही जी नेमप्लेट होती ती समोरच्या हायवेच्या परिसरामध्ये आहे आणि त्याच ठिकाणी ही तोडफोड झाल्याचं देखील कळत आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने शिवसैनिक खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक झालेले आहेत। याच्यापूर्वी आपण जर बघितलं तर काही जे मराठा समाजातील काही कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील या संदर्भातली खरं तर नाराजी व्यक्त केली होती। आज खरं तर शिवसैनिकांनी या अदानी नावाची पाठीची तोडफोड केलेली आहे, त्याच्यामुळे प्रकरण खरं तर तापलेलं आहे
सध्या संपूर्ण परिसरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर वातावरण चिघळलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पोलीस आता हस्तक्षेप करून काही महत्त्वाची कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं. रुपाली, या सगळ्यावर शिवसैनिकांची नेमकी भूमिका काय आहे आणि पुढचं पाऊल ते काय नेमकं टाकतील? कल्याणी, जसं मी आता सांगितलं की खरं तर मुंबईचं जे विमानतळ आहे ते विमानतळाची मालकी खरं तर अदानीकडे गेलेली आहे. आणि तेव्हापासून आपण बघितलं तर खरं तर विमानतळावरती गरबा करणं असेल किंवा बाहेर मग अदानीच्या नावाची पाटी लावणं असेल, या दोन्ही गोष्टीमुळे खरं तर एक मराठी जी अस्मिता आहे ती दुखावली गेली अशा प्रकारची भावना खरं तर शिवसैनिक व्यक्त करत आहेत. कारण की मुंबई विमानतळावरती आपण बघितलं तर त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव आहे. तर हे नाव असताना अदानीच्या नावाची नक्कीच रुपाली, तू आमच्यासोबत अशाच पद्धतीनं जोडली राहशील. पण सध्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषा ताई, आपण बघतोय की मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी या सगळ्या बोर्डची तोडफोड केली. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? एकतर अतिशय अश्लाघ्य प्रकारे अडाणी एअरपोर्ट काय प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ते टर्मिनल आहे आणि हे जगात त्याचं नाव आहे. ते पूर्वी मेंटेन्ड बाय जीव्हीके होतं, आता अदानीनी मेंटेनन्सला घेतलंय. काय प्रकारे घेतलंय तो विषय वेगळा आहे. आणि त्यांनी काय अख्खं एअरपोर्ट विकत घेतलंय. एअर टर्मिनल आहे, पूर्ण यंत्रणा असते ही एक. आणि हे नाव जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्ण जगविख्यात आहे. ते जगामध्ये त्याचं नाव आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानं येतात तेव्हा या एअरपोर्टच्या नावाची अनाउन्समेंट होते. म्हणजे अतिशय घृणास्पद संतापजनक असं अदानी एअरपोर्ट नाव करणं हे कधी आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती जी आहे, मराठी असो मराठी असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि प्रतिमा जर का कोणी कमी करायचा प्रयत्न असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही. मनीषा ताई, म्हणजे अशा प्रकारच्या तोडफोडीचं तुम्ही समर्थन करता का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे या पुढे आता शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल? असं आहे, या अडाणीनं परमिशन कोणी दिली आहे असा बोर्ड लावायला? त्यांनी कोणाच्या परवानगीने असे बोर्ड लावले? तुम्ही एअरपोर्टची काय विकत घेतलंय, किती हस्तांतरण झालंय? एअरपोर्ट तुम्ही मेंटेन्ड बाय अदानी लिहा, जसं पूर्वी मेंटेन्ड बाय जीव्हीके असं ते होतं. आणि हा जो प्रकार केला आहे आणि निश्चितच कोण खवळून उठणार नाही हो. सामान्य माणूस, तो मराठी असो अमराठी असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किंवा त्यांचा कुठेतरी त्यांना कमी दाखवण्याचा कोण प्रयत्न महाराष्ट्रात करत असेल तर प्रत्येक माणूस पेटून उठेल. आणि अर्थातच शिवसैनिकांनी जे केलंय ते कोणीही तेच करेल आणि ते अतिशय आम्ही त्याचं समर्थन करतो. मनीषा ताई, यापुढे आता शिवसेना नेमकं काय पाऊल टाकेल? आता पहिले तर अडाणींनी हे चूक दुरुस्त करायला पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि अशा प्रकारचं म्हणजे हे काय पूर्ण जग काय महाराष्ट्र विकत घ्यायला चालले की काय? कोणी अधिकार दिला यांना? शेवटी ही जमीन ही सरकारी मालकीची असते आणि सरकारने हे नाव दिलंय. केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे विमानतळांना नाव देत असतात आणि यांना कोणी अधिकार दिला? नक्कीच मनीषा ताई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळाला आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्याची तोडफोड केली. आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे जाऊयात. रुपाली, तिथली सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? कल्याणी, खरं तर आता तिकडे अनेक शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे. घटनास्थळी आपण जर बघितलं तर अदानी नावाची जी पाटी आहे ती तोडून टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. सोबतच अनेक पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला पाहायला मिळत आहे. कारण की आणखीही आपण जर बघितलं तर शिवसैनिक जे आहेत आणखीही संतापलेलं पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने अदानीच्या नावाची पाटी लावणं. नक्कीच रुपाली, मी पुन्हा एकदा तुला थांबवते. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अनिल सर, आपण बघतोय की अदानींच्या नावाचा बोर्ड विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळाला आणि त्यानंतर शिवसैनिकांनी त्या बोर्डची तोडफोड केली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून या विमानतळाचं नामकरण आणि त्याच रीतीनं सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्या असतात त्या प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. या परत्वे जर तिथे अदानींनी आता एअरपोर्ट तिथे चालवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी करून शासनाकडून केंद्र शासनाकडून त्यांना मिळालं असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं नाव आहे
त्या ठिकाणी आपल्या किंवा कुठच्याही याचं नाव आणायचा प्रयत्न करणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्यामुळे त्याचं धाडस हे त्यांनी का केलं हा प्रश्न त्यांनाच विचारलेलं बरं. कारण छत्रपती महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नावाने सहार आता जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते ओळखलं जातं आणि ते फक्त मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगभरात ओळखलं जातं. तिथं अडाणी एअरपोर्ट्स म्हणून टाकणं म्हणजे हा निव्वळ मुद्दामहून केलेला आचरटपणा आहे असंच वाटतं. आणि त्याला शिवसैनिकांनी जर त्या ठिकाणचं हे काढलेलं आहे तर ते अगदी त्या याच्याशी सुसंगत आहे. अनिलजी, या सगळ्या घटनेनंतर खरं तर विमानतळ प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय का किंवा अदानींशी काही संपर्क झालाय का? हेच मी त्यांना विचारू इच्छितो की हे करण्या अगोदर किंवा असं करण्याच्या अगोदर तिथं शिवसेनेची भारतीय कामगार सेना युनियन आहे, शिवसेना मुंबईमध्ये आहे, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पदोपदी शिवसेना तिथं मुंबईमध्ये आहे. याच अदानी एअरपोर्टच्या मॅनेजमेंटने जर विचारलं असतं तर त्यांना किंबहुना त्या प्रकारे चांगल्या रीतीने सांगितलं असतं आणि त्यांना ते कळलं सुद्धा असतं. हे कळून सुद्धा, हे माहीत असून सुद्धा केलेला हा जो काय खोडसरपणा आहे त्या खोडसरपणाला मिळालेलं हे उत्तर आहे. अनिलजी, यानंतर आता शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल? त्यांनी हे करू नये. कारण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटल्यानंतर इथं इतर कोणाचे बोर्ड अपेक्षित आहेत का? साधा प्रश्न आहे. तुम्ही बाकी कुठेही जगभरामध्ये कुठं गेलात तर त्या ठिकाणी असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या ठिकाणी त्या त्या प्रभूतींचं, त्या त्या महापुरुषांचं जिथं जिथं नाव असतं त्याच्या पलीकडे कुठच्याच बोर्ड्स आणि कुठच्याच अशा प्रकारचा हा आचरटपणा नसतो. त्यामुळे त्यांनी हे करू नये. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगाचं हे आराध्य दैवत आहे. नक्कीच अनिलजी, धन्यवाद लोकशाहीशी बातचीत केल्याबद्दल. सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले गेलेत. सचिनजी, आपण बघतोय की अदानी असा बोर्ड विमानतळाच्या बाहेर लावण्यात आला होता आणि त्यानंतर शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी बोर्डची तोडफोड केली आहे. तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? या सगळ्या तोडफोडीचं तुम्ही समर्थन करता का? मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळ नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं विमानतळ आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे त्या ठिकाणी त्यांच्या नावाच्या पलीकडे आमच्यासाठी काहीही महत्वपूर्ण नाही. आणि हे अदानी एअरपोर्टचाच विषय जर नावाचा जर विषय असेल तर प्रत्येक ठिकाणी अदानी एअरपोर्टचे नाव देणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यामधनं कमी करणं किंवा दुर्लक्षित व्हावं ही मानसिकता जर कोणाची असेल तर ती निश्चितपणे हाणून पाडली पाहिजे. कारण अशाच पद्धतीची मानसिकतेनं तिथं गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाचं जे विमानतळ आहे तिथे देखील अदानी एअरपोर्ट सगळीकडे नावण्यात आलं. मँगलोर एअरपोर्टला देखील अदानी एअरपोर्ट म्हणून करण्याचा त्याचा विरोध त्या जनता करते. आणि एकंदरच ही मोदीजींच्या मित्रांची आणि मोदीजींची मानसिकता जी आहे, ज्या पद्धतीनं वल्लभभाई पटेलांचं जे स्टेडियम बदलून त्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकण्याचा प्रयत्न जो झाला त्याच पद्धतीच्या मानसिकतेमध्ये त्यांचे मित्रही आहेत. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जिथे तिथे उल्लेख असेल तिथे तिथे अदानी एअरपोर्ट असं नाव देण्याचं धारिष्ट कोणाला होऊ नये. सचिनजी, हा एक प्रकारचा खोडसाळपणा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे यावर कारवाई केली पाहिजे का? प्रश्न असा आहे की अगोदरच आम्ही या संदर्भामध्ये संदेश दिलेला आहे. अदानी एअरपोर्ट्स ह्या नावानं ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख करण्याचा प्रयत्न मुंबई विमानतळाचा जर होत असेल तर दुर्दैवी आहे आणि तो हाणून पाडला पाहिजे. पहिल्यांदा मुंबईचं विमानतळाचं जे मुख्यालय आहे ते देखील हलवून अहमदाबादमध्ये नेण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी चालला होता तोही आमच्या एकंदर ज्या पद्धतीने आम्ही निषेध व्यक्त केला त्यावरनं तो हाणून पाडलेला आहे. पण त्यातनं जर त्यांना समज आले तर बरं झालं. नक्कीच सचिनजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळतोय, मात्र या बोर्डची आता शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का असा प्रश्न आता विचारला जातोय. अदानी बोर्डमुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ही सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. अदानींच्या नावाच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली.
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अदानी विमानतळ अशा नावाची पाटी लावण्यात आली होती आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विमानतळावरच्या अदानी या नावाच्या पाटीची तोडफोड केली. सध्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. याच्या आधी खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिली आणि हा सगळा खोडसाळपणा आहे, हा खपवून घेतला जाणार नाही, शिवसैनिक त्याला चोख उत्तर देतील असं त्यांनी म्हटलंय. तर अशा पद्धतीनं अदानींच्या नावाची पाटी खरं तर विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळाली आणि असलं धारिष्ट्य करणं हा खोडसाळपणा असल्याची प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्याची ही आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. अदानी बोर्डमुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं, संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळावर अदानींच्या नावाचा बोर्ड आज पाहायला मिळाला. अदानी एअरपोर्ट असं तिथं लिहिण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणानंतर, या सगळ्या प्रकारानंतर खरं तर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडलाय का असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी या बोर्डची तोडफोड केली. हा सगळा खोडसाळपणा आहे. महाराष्ट्रात असलं धारिष्ट्य करू नये असं सुद्धा अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेत. विद्याताई, लोकशाही न्यूजमध्ये तुमचं सगळ्यात आधी स्वागत. आपण बघतोय मुंबई विमानतळाबाहेर अदानींच्या नावाचा बोर्ड आज पाहायला मिळाला आणि या सगळ्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले, आक्रमक झाले आणि त्यांनी या सगळ्या बोर्डची तोडफोड केली. तुमची काय प्रतिक्रिया आहे? अगदी निश्चितच. जेव्हापासून मी ते बघितलंय, कारण मी इथे समोरच राहते एअरपोर्टच्या, त्या दिवशी परवाच माझ्या ही गोष्ट लक्षात आली आणि मला एवढा शॉक बसला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट असं लिहिलेलं आहे. त्याच्या बाजूला हे अदानी एअरपोर्ट असं जे लिहिणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण ह्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न भाजपला विचारायला पाहिजे. कारण या अदानीला तुम्ही सगळं फुकट देऊन टाकलेलं आहे आणि अदानी आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उद्या काढून टाकलं तर त्याच्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाहीये. परंतु जोवर आमच्यासारखे लोक जिवंत आहेत तोवर हे अदानीने एअरपोर्ट जरी विकत घेतलं, कागदपत्रावरती दाखवलं असेल की आम्ही विकत घेतलं. विद्याताई, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की या सगळ्या प्रकारामागे भाजपचं कट कारस्थान आहे? भाजपच्या शिवाय कोणी नाहीच आहे ना. अदानीला मोठं कोणी केलं हे पहिल्यांदा सांगा. हे एअरपोर्ट कोणी विकले, रेल्वे कोणी विकले, आयुर्विमा कोणी विकला, हे सगळं विकण्याचं आणि दलालखोरीचं काम हे भाजपचं आहे. भाजपची सत्ता केंद्रात नसती तर एवढी दलालीखोर करायची हिंमत झाली नसती. अदानी कुठे असता आणि अंबानी कुठे असता ते सुद्धा कळलं नसतं. पण आज सगळा देश भाजपने विकून टाकलेला आहे आणि म्हणून हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं एअरपोर्टचं नाव असताना त्याच्या पुतळ्याच्या शेजारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या शेजारी अदानी एअरपोर्ट नाव लिहिण्याची हिंमत अदानी कधीही करू शकला नसता. आणि आता हे मुंबईचं महत्व कमी करण्याचा घाट भाजपच्या मदतीने अदानी निघा. अदानी काय आहे? अदानीची हिंमत आहे का ही सगळं गुजरातला घेऊन जायचं? हे म्हणजे तेव्हा मोरारजी देसाईंना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचा प्रचंड विरोध झाला होता. मुंबई आपण इथे खेचून आणली. आता त्या मुंबईचं सगळं रक्त म्हणजे जे काय मुंबईचं. नक्कीच विद्याताई, पण आता अदानींच्या नावाचा बोर्ड पाहायला मिळाला. या सगळ्या घटनेनंतर याची तुम्ही कुठे तक्रार करणार आहात का? कोणाकडे तक्रार करायची? जे लोक इथे दलाली करतायत तेच जर अदानींचे वकिली करत असतील तर त्यांच्याकडे काय? याचं उत्तर फडणवीसांनी दिलं पाहिजे ना. फडणवीसांनी दिलं पाहिजे याचं उत्तर. मार तोंड करून सगळेजण वरती भाजपचे बोलत. चंद्रकांत दादांना विचारा की इथे शिवाजी महाराजांपेक्षा अदानी मोठा झालाय का? जाऊन मोदींना विचारा ना. लोकशाहीने विचारावा प्रश्न पंतप्रधानांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापेक्षा अदानीचं नाव मोठं आणि बोर्ड लावण्यात हिंमत कशी काय झाली अदानीची?
सगळं तुम्ही अहमदाबादला आणि गुजरातला घेऊन जाताय आणि तुम्ही सगळं जे काय कारस्थान चाललंय ते लोकांच्या लक्षात येत नाही का? पण जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी तुम्ही जर अडाणींचा बोर्ड लावला तर आम्हाला ते मंजूर नाहीये. या एअरपोर्टचं नाव छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे, तेच राहायला पाहिजे कायम. तिथे कोणी अडाणी फादानी आम्ही ओळखत नाही. नक्कीच विद्याताई, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल.